आज मी अन्वीसाठी गाजराची प्युरी बनवली होती। त्याच्यासाठी मी 2 छोटे गाजर घेतले, ते छान साळले, व्यवस्थित वॉश करून घेतले। नंतर त्याचे एकदम बारीक बारीक पीस केले। बारीक पीस करून झाल्यानंतर ते छान असे शिजवून घेतले। शिजवून झाल्यानंतर एका मिक्सर जारमध्ये मी ओव्हरनाईट भिजवलेले 2 ते 3 बदाम, 2 डेट्स आणि जे काही गाजर शिजवले होते ते टाकले आणि त्याची मस्त अशी बारीक प्युरी करून घेतली। प्युरी करून झाल्यानंतर पुन्हा मी कढई ठेवली आणि कढईमध्ये थोडेसे तूप टाकून जी काही मी गाजराची प्युरी बनवली होती ती पूर्ण त्याच्यामध्ये टाकली। छान असं तिला शिजवून घेतलं। एकदम घट्टही नाही, एकदम पातळही नाही, एकदम मीडियम अशी थिकनेस होती। व्यवस्थित शिजवून घेतलं। 2 ते 3 बॉईल आल्यानंतर मी गॅस बंद केला। थोडे थंड झाल्यानंतर मी ते बाउलमध्ये काढले। बघा तुम्ही थिकनेस बघू शकतात। थंड झाल्यावर मी ते अन्वीला भरवले। तिने मस्त प्रकारे हे एन्जॉय केले। ह्याच्या आधी मी जे गाजराचं बनवत होते मी फक्त गाजर जे आहे ते बॉईल करून त्याची प्युरी तिला देत होते, तर ती एवढं काही एन्जॉय करत नव्हती। ती फक्त 2 ते 3 स्पून खात होती। जर तुमचे बाळ फक्त तसंच गाजर खात नसेल तर त्याच्यामध्ये तुम्ही प्लीज थोडेसे डेट्स आणि बदाम ॲड करा। त्याने गाजराला थोडंसं स्वीटनेसपणा येतो, थोडा हलव्याचा फील येतो। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।